शेतकरी बांधवांनो थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी मला फक्त 30 सेकंद द्या, कारण आज मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती खरी ठरली तर पुढील अनेक वर्ष तुमच्या बँक खात्यात सरकारकडून थेट पैसे येत राहणार आहेत. केंद्र सरकारने असा मोठा निर्णय घेतला आहे की देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे भविष्य बदलू शकते. या निर्णयासाठी तब्बल 3,15,000 कोटींची निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. पण या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? तुमच्या बँक खात्यात पैसे कधी येणार आणि अशी कोणती एक चूक आहे ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वरती ठेवा, कारण शेतकऱ्यांसाठीच्या प्रत्येक मोठ्या अपडेटची माहिती आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुढील काही मिनिटात मी तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहे जी ऐकून तुम्ही म्हणाल की आयुष्यात एवढी आनंदाची बातमी मी आजपर्यंत ऐकलीच नव्हती. आणि ही बातमी थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे. त्यामुळे जे काही करत आहात ते बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नीट लक्ष ऐकून बघा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच खाली सबस्क्राईब बटन दाबा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही रोज आणतो. आणि एकही अपडेट चुकायची नसेल तर नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका. तर शेतकरी बांधवांनो, आज केंद्र सरकारने एक असा निर्णय घेतलेला आहे जी अनेक वर्षात कधीच घेतला नव्हता. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजना, जी आपल्याला सर्वांना माहीतच आहे. या योजनेचे दरवर्षी 6,000 रुपये म्हणजेच प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येतच राहतात. ही योजना आता थेट वर्ष 2031 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच पुढील 7 वर्ष तुम्हाला निश्चितपणे PM किसानचे पैसे मिळत राहणार आहेत. आणि एवढेच नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेसाठी तब्बल 3,15,000 कोटी रुपयांचा महाप्रचंड निधी मंजूर केलेला आहे. हे इकडे तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. 3,15,000 कोटी किती मोठी रक्कम आहे हे समजण्यासाठी मी असे सांगतो की हे पैसे एकत्र एकाच रांगेत ठेवले तर ते थेट चंद्रापर्यंत पोहोचेल एवढी मोठी रक्कम आहे. आणि संपूर्ण रक्कम फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी खर्च केली जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे पैसे अब्जापर्यंत कसे पोहोचणार? तर नीट लक्ष देऊन ऐका. PM किसान योजनेच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये थेट डेबिटच्या द्वारे तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा करत राहतील आणि ते थेट 2031 पर्यंत सुरू राहतील. म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कोणाला भेटायची गरज नाही आणि कोणाला पैसे मागायची पण गरज नाही. फक्त तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आणि KYC अपडेट असणे गरजेचे आहे. एवढे केले की पैसे आपोआप तुमच्या बँक खात्यात येत राहतील. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ही योजना 2031 पर्यंत वाढवण्यामागे केंद्र सरकारचा नेमका उद्देश काय आहे? तर बघा शेतकरी बांधवांनो, शासनाला चांगलंच माहिती आहे की शेतकऱ्यांना शेती करताना किती प्रचंड अडचणी येत राहतात. खत महाग झालेलं आहे, बियाणे महाग झालंय, वीज नाही, पाणी पण नाही, निसर्गाचा लहरीपणा आहे आणि बाजारात भाव नाहीये, कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली होती. आता ही थेट 2031 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे येणाऱ्या 7 वर्षात तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये याप्रमाणे एकूण 42,000 रुपये एवढी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात PM किसानच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. हे पैसे तुमच्या शेती खर्चासाठी, घर खर्चासाठी आणि कुटुंबाच्या गरजांसाठी वापरता येतील. आता बांधवांनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, कारण ही गोष्ट अनेक शेतकऱ्यांना करतात, त्यामुळे त्यांचे पैसे अडकतात. जर तुमची KYC झाली नसेल तर एकही रुपया तुमच्या बँक खात्यात येणार नाही. हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना एकाच वेळी 2 गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे PM किसान पोर्टलवर जा आणि तुमची KYC स्टेटस चेक करून घ्या. KYC नसेल तर लगेच जवळच्या CSC केंद्रावर जा आणि KYC करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का ते बघा. जर नसेल तर बँकेत जाऊन आधारशी लिंक करून घ्या. ही 2 कामे केली की तुम्हाला कोणीही PM किसानचे पैसे मिळवण्यापासून थांबवू शकत नाही. आणि बांधवांनो, आमचे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर ते आताच करून घ्या, कारण PM किसानचा पुढील हप्ता कधी येणार, कोणते नवीन बदल झाले, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही सर्वात आधी देतो. आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर
तुम्हाला उशिरा कळेल आणि त्याचा फटका तुम्हालाच बसेल. आता बघा या निर्णयाचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार आहे. तर देशातील सुमारे 9 कोटींपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि तो 2031 पर्यंत या सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळत राहणार आहेत. महाराष्ट्रातील पण लाखो शेतकरी या योजनेचा लाभार्थी आहेत आणि आता त्यांना 2031 पर्यंत निश्चित राहता येईल, कारण सरकारने हे पैसे देण्याची हमी दिलेली आहे आणि त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. म्हणजेच पैशांची काळजी नाही, निधी आधीच मंजूर झाला आहे. आता तुम्ही विचार कराल की मग पुढील हप्ता कधी येणार. तर बघा PM किसान योजनेचे हप्ते दर 4 महिन्याने येत राहतात आणि आता ही योजना 2031 पर्यंत वाढवली गेली आहे. त्यामुळे पैसे सर्व वेळेवर मिळणार आहेत. फक्त तुमची KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. जर हे दोन्ही झाले तर मग काळजी नाही, पैसे वेळेवर येतील आणि 2031 पर्यंत येत राहतील. थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना 2031 पर्यंत वाढवण्यात गेली आहे. दरवर्षी 2,000 रुपये म्हणजे दरवर्षी 6,000 रुपये आणि 2031 पर्यंत एकूण 42,200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला KYC आधार लिंकिंग आजच करायचे. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. आणि आमचे चॅनल तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर माझी कळकळीची विनंती आहे, ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका आणि पुढील प्रत्येक व्हिडिओ अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा. जय जवान जय किसान. धन्यवाद.